एक इडे बघा वयस्कर लोक होते ना पूर्वीच्या कालाचं असंच मटण बनवायचं. मस्त मटण एकदम फुगले बघा. फुगला पाहिजे. साईज बघा फक्त तुम्ही काम 25 केलेलं आहे एकदम. एक नंबर मच्छी झाले. निघतं का नाही नाना गोला. पाणी पण मस्त आहे बघ बाला बघ. नमस्कार मित्रांनो, मी विशाल कारभारी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा प्लॅन आहे आपला मित्रांनो किरवलीला जायचं. किरवलीला एक नदी आहे, एक छोटासा धरण आहे, त्या साईडला आपण चाललो. म्हणजे आपण मध्ये गेलो काले मासे आपल्याला भेटलेलं बघा, खूप तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. त्याच लोकेशनला आपण चाललो आहोत. आणि आज आपला कुकिंगचा पण प्लॅन आहे. तर कुकिंगसाठी आपण मटण वगैरे घेऊ मित्रांनो आणि निघू. आणि काय आयडिया नाही आपल्याला सध्या मासा भेटेल का नाही, कारण की पाऊस सतत मला वाटतं 3 दिवस थांबलेला आहे. पावसाचं काही नाव नाही, किती पाणी आहे काय काय आयडिया नाही. तर आपल्याकडून काय रस्ता पण एवढा लांब नाही, अर्ध्या तासात पोहोचू आपण. आणि जर मासा भेटेल असेल तर आपण एकीकडे फिशिंग पण करू, एकीकडे कुकिंग पण करू. चला मग आता मटण घ्यायला थांबलो आपण इथं. इकडे रिक्षा बघा मित्रांनो, पाय ठेवायला जागा नाही, एवढा सामान घेतलं आम्ही आज. हे बघा आपल्यासोबत आहे नाना, बाला ना पिंट्यात आहे. त्याला निघू आता आपण. एवढा काय लांब नाही आपल्याला, अर्धा रस्ता आहे फक्त. पोचू आपण आता. आपण 14 जण आहे, अजून आपला एक शूटर येतो मागून निलेश दा. तर चला आले का बाला कोणतरी आले वाटतं मित्रांनो. फायनली मित्रांनो आपण हा लोकेशनवर पोहोचलोय. सामान पण एवढं आणलंय ना आपण. बघा सामान हे बघा, अख्खी रिक्षा भरली सामानानं आपण. बाई ही जागा आपण चॉईस केली मित्रांनो बससाठी. मस्त सावली पण आहे, बाकी सगळीकडे ऊनच आहे. हे बघा ना, दुसरे आपल्याला ऑप्शनच नाही जागाचा. आता ही जागा मस्त होतं, जरा साफसफाई करू, नाही तर सेटअप करू. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असतील एक इडे बघा कसं बघा ते कलरचं. काय रे नाव यांचं पिंट्याचं? वेगळंच नाही काय आवाज करतात तेच काय एकदम कलरफुल किडर. नाव तर आपल्याला पण नाही माहिती काय काय आवाज नाही. आता जागा बघ कशी साफ केलं. हवा पक्की येला का आपल्याला, जरा साईडला घ्यायला लागेल हवेचे मुलं. हा येऊ लावू शकतो साईडून आपण. आवाज एवढे आहे ना मित्रांनो, बाटला विजेल आपला टाइम. जुगाड बघा पिंट्याने कसं जुगाड केले आपले. याला बोलतात गावठी जुगाड. चला आता कांदा वगैरे कापू, लसूण सोडून घेऊ आणि बनवायचे मागं लागू मटण आता डायरेक्ट. भाईने एवढा भारी जुगाड केले ना आपल्या पिंट्याने, याला बोलतात जुगाड. इकडे बघा फक्त तुम्ही, म्हणजे आवाज थोडी कमी येईल आपल्याला. काय वाटतं अंदाज माशांचा पिंट्याचा? 100% म्हणजे काला मासा का? पण आता तिकडे पण जाऊ, पहिले आपण कुकिंग करून घेऊ. एकीकडे चालू आहे आपली कांदा कटिंग, लसूण सोडून घेतलेला आम्ही. भाकरी आणल्या ना आपण घरून. बागेर निघला बघा लगेच. इथं काम चालू पण झालं नाही तरी लगेच शेवटाकाचा प्लॅन केला का लगेच तुम्ही? तो बघ शिकार ऐकणार नाही ते. कुठं मारायचं शेव? चालू आहे आपला सेटअप. तर तोपर्यंत आपण शेव मारून येऊ, बघू गोणी बिनी होते का आपली. परफेक्ट शेव पडले बघ, गोल. पाय सारा केली ते चिखल जाम आहे, काटे होता का बघत.
पहिलीच गोणी झालेली आहे काल्या माशाची. छोटा आहे पण ठीक आहे. गोणी ते झाली. एक करवाल आहे, एक काला मासा बाग. मटण डोळ घेतले बघा. तिकडे गोणी झाली. एक काला मासा भेटला छोटा, एक करवाला. एक कांदा लसूण मस्त सोडून ठेवलेला आहे. वाटण आणले आपण घरूनच. इकडे मच्छी पण आणलेली. काय काय बघितलं नाही अजून. पापलेट येते बघा. मॅरिनेट करून घेऊ मस्त. आता आपण मटण बघा कसं फ्रेश आहे एकदम. हे आलं रे. मटण मसाला पण आहे. नाना कसं बनवतो बघ मसाला टाकायला. आज नानाचं आजचं मटण खायचं आहे आपल्याला. टाकू नाना आधी मॅरिनेट करीन मटण मस्त 10-15 मिनिट. मग तो कसा प्रॉपर मसाला घुसल ते. मग केल्यावर कांदा टाकून चालू आपला बनवायला. तर थोडं मीठ टाकू आपण चवीनुसार. बस 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 बस. वयस्कर लोक होते ना पूर्वीच्या कालाचं. हा. ते असंच मटण बनवायचं. पहिलीच का हा पहिलं. जुन्या काळात ना मित्रांनो ते मटण आहे बघा असं म्हणजे बनवायचं. पहिले मॅरिनेट करायचं. तर मॅरिनेट करून ठेवलं ना मित्रांनो तर कसं तो मसाला मस्त घुसतो मटणाला. मटणचं पीस लाल राहतं. एकदम लाल राहतं म्हणजे. भरपूर हवं आहे हे बघा ना. आपला एक मेंबर आलेला आहे. पाण्याची बॉटल घ्या. थोडा उशीर झाला भावाला. कड्या मसाला टाकू आपण आता. पकडाला काहीतरी जुगाड करायला लागेल आता. विसरलं आपण पक्कन. कमी चालतं का रे. बघा पिंट्या त्याने काम 25 केले बघा. इकडे चांगला मोठा काला मासा आणलेला आहे बघा भावांना. चांगली साईज आहे ना. कुठं भेटला ह्यो साईज बघा फक्त तुम्ही. काम 25 केलेलं आहे एकदम. खाली गेल्या गेल्या त्याने काम वाजून आले बघा ना. साईज बघा ना. जाम होता आतमध्ये. तापायला लागलं. तापूनच काम काटायला लागलं. उपटीनं जागा दाबून बाहेर करूया. एक नंबर. याचा पण कार्यक्रम करून टाकू आता मित्रांनो आपण. याला ठेवायचं नाही. ताजा साईडला बघ. तवा पण आणले बघा इकडं. त्या आयडिया पण आपल्याला 100% अंदाज होता मासा भेटल. थोडा तेलावरती पण टाकू. मटण टाकू आता. हा मस्त वास सुटले मसाल्याचा. झाला पाणी आण ना. थोडं यान नाही कुठं टाकायला. याच्यावर झाकण ठेवू. 10-15 मिनिट आपण वाफ घेऊ. लागेल तेवढा पाणी सोडू आपण. तसं म्हणजे जास्त रस्सा नाही आपण ठेवणार. हा घ्या ना. भात नाही आणला. हे बघा मित्रांनो वलकुंड्या बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा. नाही आणले असते पण मी तुम्हाला बोलत नको. घरी बनवू 3 तर घेऊ. पावसाळ्यातच भेटतात का असं. तुम्हाला नॉर्मल टायमाला नाही भेटणार. उन्हाळ्यात वगैरे. थोडा पाणी टाकलेलं आपण. बघा मस्त उकल आले बघा. असा वास एवढा भारी सुटले ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला. पण जरा टाइम लागेल. गरम आहे का नीट. मस्त मटण एकदम फुगले बघा. असा मटण पाहिजे मित्रांनो. कलर बघा किती भारी आहे. आता नंतर सोडा का पाणी. चला नंतर येऊ मारायला. आज आपल्यासोबत अजून एक मेंबर आहे. निलेश दाचा मित्र. नाव काय तुमचं. चिमण ठाकरे. चिन्मन ठाकरे. चला निघू आता आपण मासे पकडायला. तो आपला माणूस काही थकणार नाही. आपले जरा मॅरिनेट करून ठेवू. आता मित्रांनो तिथे या होती जरा कधीपासून बाहेरच होत ना. एकीकडे होतं मटण. मग तोपर्यंत जाऊ आपण मासे तरी बघू किती भेटतात. तसं 2-3 तर भेटल्या ना आपल्याला. एकटाच शेव टाकते कधीपासून एकटाच.
कमीच मान नाही घेतो आज. बघू आता किती भेटले त्याला अजून. त्या दिवशी आपण आलेलो मित्रांनो, तुम्ही बघितलं असं किती पाणी होता. आत्ता पण भरपूर पाणी, आता नाही, धार आहे थोडी. पाणी पण 3 दिवस थांबले ना, तर त्या दिवशी जाम वर पाणी होतं वर. आता पुन्हा आटलेलं आहे. तिथे तर चांगली धार पाण्याला. धार येणार. थोडंसं आहे मासं, एक काला मासा आहे ना, करवाले आहेत छोट्यांनी. ते आपण आता साप वगैरे करू. फ्रेश आहे बघा, तवा पण आणले करू आणि फ्राय करू दे ना, ताजं ताजं मस्त. एवढे मोगूर भेटले, काही कामाचं नाही आपल्या. जरा खाली शेव मारून बघू आपण भावांनो. इथं भेटला आपल्याला एक काला मस्तच आहे आणि करवाली भेटल्या बारकी, आणि तो मोगूर भेटले, तो काही कामाचा नाही. हे बघा, यावी पण आलेत मासे पकडायला, म्हणजे इथलेच गावातले. टाकले हो, काय आहे का काहीतरी आहे मित्रांनो. मासा 100% आहे. बघा कसं काय आहे. ठीक आहे, बारका ते बारका. लागलं का आपल्या बरोबर सेंडे पगार. हे काम 25 झालं ना, भरपूर आले ना. बघा थोडं साफ करू आता आपण, फ्राय करायसाठी. काटं वगैरे काढू, थोडी घाण काढू. मस्त पैकी ताजे ताजे मासे फ्राय. एकीकडे इकडे चालू आहे मासे मारी आपली, ताजं फ्रेश मासे. बघा इकडे टाकली बाहेर सगळी शेव. पुरी मारायला लागला ते बघा. ही पूर्ण घाण असतं, तो काटे कापायला हे बघा, ही पूर्ण घाण काढायची. अख्खा ठेवता का बोट्या करायच्या? बोट्या करू, मोठा आहे ना आला मसा. आपला तवा पण बघ, तवाच आहे. आणले वाटतं, आणले काहीतरी बघ, आलत बघ. म्हणजे शेव फुकाट जात नाही आपली. बारीकलं नाही, हे कळले ना काला मसा. मस्त साईज आहे बघ. पाणी चाललं ना, जाम भेटते ना. पाणी पडलं ना मित्रांनो, पाणी साथ दिलं ना आपल्याला. मला वाटतं थैला बरं लागतं आपला. ते खोबरे बिबरे यायला लागले. 2 वाजले, भरपूर टाईम झाला. तर आपला मटण पण झाला असेल. आता जाऊ आपण आता थोड्या वेळेला तिकडे मासे साफ करू ना. लावतो तू काले मासे थोडी गाबोली पण आहे, जाम कमी येते. गाबोली बघ, थोडीशीच आहे गाबोली. जाऊ मग. हे सोडून जाऊ दे ती गाबोली. तर साफ केलं ना आता. मोगुरी इकडे पर पडते, त्याचं ते काही काम नाही. चला मित्रांनो, साफ वगैरे झालेलं आहे आपलं. जेवढं लागतील तेवढं आपण केलं साफ. काला मासच घेतलं म्हणजे, करवाली नाही घेतली आपण, काला मासच घेतला फ्राय करायसाठी. बघू आता आपला मटण पण झालं असं. हे थोडं राहिलं ना आपलं, ते काढू आपण. मी इकडं एवढं मास भेटले नाही, एवढं मास तिथं मोगूर आहे ना, करवले ते ठेवले ना आपण. पिशवीमध्ये तो लसूण तांदळ टाका ना. यो काम कसं बघा. आता 10 मिनिटं अगोदर आपण मासे पकडले नाही, इकडे मॅरिनेट करत घेतले. मीठ टाक जरा जास्त टाक. थोडा टेसेल, कारण ओला वाटत नाही म्हणून एवढा काय विषय नाही. ताजं मस्त तुम्ही सिंपल केलं ना तव्यावरती तरी भारी लागतं. आता भरती येईन वरती. इकडं मटण होल आपलं आता 20 मिनिटं. काय कलर आले मित्रांनो, बघा ही बाई मस्त चरबी पण आम्हाला एक्स्ट्रा घेतलेली आहे.
एक नंबर कट लागली. आता बसू आपण थोड्या जेव्हा. हा मस्तपैकी मटण झाली आपलं. आता काले मासे फ्राय करू आपण. लागेल तेवढा रसा आपल्याला. तरी टाकू आपण आता फ्राय करायला मस्त. थोडं मस्त मॅरिनेट करे. 4-5 पापलेटच्या बोट आहेत का. आता तुम्हाला वाटेल हे कुठलं हे कुठून आलं. चायचे सोडा लागेल ना थोडा. हे ना तवा व्हायचा पलटी. मस्त कडक झालं बघा. शिजलं नाही मग कडक झालं. अजून किती पाहिजे तुला. करपाचं ना रे मग. ते मासे शिजायला किती टाइम लागतो. माशाला किती टाइम लागतो. हे बघ प्रॉपर शिजलं ना. चेक कर कसं बघा कसं काम. सुपला सापलेलं बघ. 2 राहिले फक्त. कसा आलं रे. एक नंबर. ताजा तो ताजा आहे. एक नंबर. हे बघ एक नंबर मच्छी. एक नंबर मच्छी झाले. हे बघा शिजायला टाइम नाही लागत याला. प्रॉपर शिजले म्हणजे. एकदम ताजी ताजी. सांगतो ना 2 मिनिटात. ताजी ताजी. बेस्ट अँड फ्रेश. एक माणूस तर चाललं आपलं जेवण. मस्त नली घेतली बघा ना. परत दाखव त्यानं दाखव. मस्त वाढत घेतली बघा बाल्यानं. याला पण ते रस्सा भाजी भाजी सगळ्यांना टाक व्यवस्थित पाहिजे. इकडे रोहन आले आता झाले जस्ट. त्याला बरं बस मग पटापट जेवायला. कारण पाण्यात पण जायचं आपल्याला परत मासे पकडायला. सांगा रे भावांना कसं आले. आज नानाने बनवली जेवण आपलं स्पेशल. एक नंबर आहे. आता टेस्ट करा ना. मी नाही बोलू शकत. आता नानाने बनवले. नाना तर बरोबरच सांगेल. आता निलेश दा सांगेल कसा विषय आहे. सांग कसं आले जे आहे ते चिले साहेब नानाने बनवले आपला स्पेशल. एक नंबर. तोडत नाही. नानाच्या हाताला चव दोन्ही चव आहे म्हणजे. एक दिवशी आपण बिगर तेलाचा हे बनवू चिकन. एक नंबर. मस्त नली घेतली बा बाल्याने. प्रॉपर शिजले. मस्त झाले. चला आता आपण टेस्ट करू जरासा. कलर बघू शकता तुम्ही. प्रॉपर शिजले. तुम्हाला दाखवते थांबा तोडून. हे बघा. हे बघा. फक्त एवढाच विषय आहे. बाकी मछलीच आहे आपला. एकदम प्लास्टिक वाले भाजी. एवढा भारी झालं. जेवण वगैरे घेऊ आपण आता. जाऊ पाण्यात जरा. कसं झाले आपला. एक नंबर. बनवले मी बोलू शकतो ना रे. हा दुसरी बोलतील ना. हा कसं आले रे. एक नंबर. त्यात ना मित्रांनो एवढा भारी झाला ना. ही मजा ना वेगळीच आहे. बघा तुम्ही एवढी भारी आवाज सुटले. ब्रँडेड बघा फक्त एवढं. निघतं का नाही नाना गोला. दोरान घेत ना. निघला निघला का. पूर्ण सुकला सापलेलं बघ. काही राहिलेलं नाही. चला मित्रांनो निघू आपण आता. झालेलं जेवण वगैरे आपलं सर्व संपलेलं आहे. बघू शकता तुम्ही. काही राहिलं नाही. आपला तवा पण इकडे गलपाटले. चला मित्रांनो जेवण वगैरे झालं आपलं. आता भरपूर जेवलो. जाम पोट भरला. मस्त झालेलं मटण पण आपला हातचा. आणि कालं मासं तुम्ही बघितले असतील. जास्त काही आपल्याला भेटले नाही कालं मासं. तरी पण 3 कालं मासं होतं. बारकं करवाली होती. तर आपण 3 कालं मासं फ्राय केलं. ताजं मासं ते ताजं मासं मित्रांनो. मस्त लागलं मासं पण. तर आता बघू इथं आले जरा शेव करून बघतात पोरा काय भेटते का. आणि आता आपण एका नवीन स्पॉटवर चाललो. ते पण तुम्हाला दाखवतो मी. बापगावला चाललो आपण. तो आपला भाऊ बोलला एक तर भेटतील बोलतं मासे बापगावला आपल्याला. बघू आपण आता इकडनं तिकडं जाऊ. मग यांनी शेव टाकले बघा. बघू आता इथे शेवमध्ये काय भेटते का नाही.
तर मग आपण बापगावला जाऊ. हे बघ मित्रांनो, जाता जाता एक खड्डा दिसले आपल्याला. ते पोरा बोलते पवाच आहे इथं. पाणी पण मस्त आहे. बघ बाला बघ बघ बालाने बघ कशी सूर मारले. बघ इकडे पिंट्या आले आता. बघ पाणी बघा ना किती क्लीन आहे मित्रांनो. त्या पवायला लागला. हे बघा तर उलटा पवायला लागला. हो दलपारा बघा बघा कुठे गेले बघ. ए पार कर दे तू समुद्र. फायनली आलो आपण बापगावच्या स्पॉटला. पण इथे काय वातावरण बघून काही वाटत नाही मासा आहे का नाही. आता तू बघ ही जाम मोठा वखरलेला, जाम मोठा वखरले. मोगूर वाटतं म्हणा तो. तर तुम्हाला दाखवतो. आपल्याला आतमध्ये जायला लागेल. तुम्ही जागा बघा बघ गचमीत जागा आहे. चिखला चिखलांच्या जायला लागेल आपल्याला. समोर एक वखरले मासा. तो काय काही समजे नाही. मोगूर असेल मला वाटतं तो पण. काही नाही मित्रांनो, इथे मासा वगैरे काही नाही. नुसतं चिखल आहे ते. मोगूरच आहेत ते. मोगूर काही आपल्या कामाचे नाही मित्रांनो. फुकट आलो इथे मित्रांनो. तर चला मित्रांनो घरी जाऊ आपण आता. तर आजची व्हिडिओ आपण आता इथे एंड करू. जर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.